मी आपणास थोडस तुमचं लक्ष एका गोष्टीकडे वेधू इच्छितो. संवैधानिक राष्ट्रवाद म्हणजे काय? संवैधानिक राष्ट्रवादाची संकल्पना काय आहे याकरता आम्ही त्याही दिवशी इथं शनिवारी आम्ही एक प्रबोधन कार्यक्रम घेतला होता. त्यामध्ये जे आम्ही काही मुद्दे मांडले त्याकडे थोडंसं लक्ष द्या. रवीश कुमार हे एक प्रसिद्ध पत्रकार आहे. अडाणी अंबानी यांनी जेव्हा त्यांचं टीव्ही चॅनल विकत घेतलं तेव्हा त्यांनी राजीनामा दिला. खुर्च्या घाला, खुर्च्या इकडे. तेव्हा त्यांनी राजीनामा दिला आणि स्वतः सोशल मीडियावर स्वतःच त्यांनी एक वेबसाईट आणि बाकी सगळं त्यांनी सुरू केलं. त्यांनी फार सुंदरपणे एक संकल्पना मांडली. मी ते तुमच्या समोर म्हणजे कथन करतो. ते काय म्हणाले की आज धार्मिक उन्माद आणि धार्मिक वातावरण हा पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्येक धर्माला आपल्या धर्माचं पालन करण्याचं, त्याचा प्रचार प्रसार करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि हे स्वातंत्र्य हिंदू धर्मालाही आहे. त्यांच्या ज्या आस्था आहेत, त्यांची जी दैवता आहे त्याची पूजा करण्याचा अधिकार हा हिंदूंनाही आहे. यामध्ये कोणालाही काही शंका नाही. आप दिख नहीं रहती इसलिए मैं तर मी रमेश कुमारचं कथन हे पुढे करतो. तर असं ऐका, रमेश कुमार काय म्हणाले? प्रत्येकाला त्याच्या धर्म पालन करण्याचा अधिकार आहे. तो अधिकार संविधानाने दिलेला आहे. सर्व धर्म समभाव ही संविधानाची एक कलम आहे. त्यामुळे कुठल्याही धर्माच्या लोकांनी, मग तो हिंदू असो, तो मुसलमान असो, तो ख्रिश्चन असो, तो सिख असो, तो बौद्ध असो, त्यांनी प्रत्येकाने आपल्या धर्माचं पालन करणं, त्याचा प्रचार प्रसार करणं यावर संविधान आडकाठी आणत नाही. त्याच्या पुढे रवीश कुमार काय म्हणाले ते अधिक महत्वाचं आहे. रवीश कुमार म्हणाले की लोकशाही, डेमोक्रेसी, या लोकशाहीचा आणि डेमोक्रेसीचा, या डेमोक्रेसीमुळे आज बाबासाहेबांनी या देशात लोकशाही निर्माण केली. रवीश कुमार म्हणाले की ज्या वेळेस धर्म होता त्यावेळेस लोकशाही नव्हती. पहिल्यांदा धर्म मानवी समाजामध्ये शांतता, सुव्यवस्था, नीतिमत्ता कायम करण्याकरता पहिल्यांदा धर्म आला. त्यावेळेस लोक धार्मिक होते. धर्माच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा धर्म आला, पण त्यावेळेस लोकशाही नव्हती. मग लोकशाहीची संकल्पना आपण मानव समुदायाने लोकशाही निर्माण केली. म्हणजे नेमकं काय निर्माण केलं? पूर्वी राजेशाही होती आणि राजा जे म्हणेल तो अंतिम कायदा होता. राजेशाही हा अंतिम कायदा होता. कुठं तानाशाही होती, कुठं झुंडशाही होती. पण आपण मानव समुदायाने लोकशाही उन्नत केली. म्हणजे काय केलं? राज्य कारभारामध्ये प्रत्येक व्यक्तीला सहभागी होता यावं. मतदानाच्या माध्यमातून त्याला राज्यकर्ते निवडण्यात यावे. त्याला स्वतः मंत्री म्हणून किंवा प्रशासनात त्याला जाता यावं. त्याला निरपेक्ष न्याय मिळावा, भेदभाव होऊ नये याकरता आपण लोकशाही उन्नत केली, डेव्हलप केली. रवीश कुमार म्हणतात की धर्म आधी होता, पण आज लोकशाही नव्हती. त्यावेळेस प्रत्येकाला मताचा अधिकार नव्हता. राजा बोलेल आणि दळ हालेल अशा प्रकारची व्यवस्था होती. पूर्वीच्या काळी काय होतं? गुलामीची प्रथा होती. पूर्वीच्या काळी गुलामीची प्रथा होती.
माणसं आणि बायका हे बाजारामध्ये हाटामध्ये विकले जात होते. तुम्हाला माहित आहे, आफ्रिकेतच नव्हे तर भारतात सुद्धा पेशवाईच्या काळात माणसांचा व्यापार होत असे आणि गुलामाला कोणताही अधिकार नव्हता. गुलामाला कोणताही अधिकार नव्हता. मालक जे म्हणेल तो त्याचा अधिकार होता. आज तुम्ही गुलाम नाही आहात, तुम्ही नागरिक आहात. तुमची विक्री होऊ शकत नाही. तुमच्या अधिकारांच्या बाबत कोणीही तुम्हाला तुमचे अधिकार हिरावून घेऊ शकत नाही. आणि हे कशामुळे झालं? हे झालं लोकशाहीमुळे. आणि ही लोकशाही कोणी दिली? ही लोकशाही संविधानाने दिली. धर्म आधी होता, धर्म आजही असेल, धर्म उद्याही असेल. धर्माच्या विषयी विरोध नाही, पण एखाद्या धर्माचं नाव पुढे करून जर तुम्ही लोकशाहीला मारत असाल तर रवीश कुमार म्हणतात कदाचित आस्थेचं सुख हे तुम्हाला आज मिळेल, पण तुम्ही डेमोक्रेसी सारख्या, लोकशाही सारख्या, गणतांत्रिक पद्धती सारख्या मानवांना त्यांच्या मूलभूत हक्क देणाऱ्या पद्धतींचा तुम्ही जर समजा बिमोड केला तर मात्र तुम्ही उद्या पस्तावाल. युरोपमध्ये धर्म नव्हता काय? युरोपमध्ये धर्म नव्हता, धर्म होता. धर्माचे कायदे होते आणि युरोपातला धर्म म्हणत होता की बा पृथ्वी सपाट आहे, गोल नाही आहे आणि सूर्य आणि चंद्र पृथ्वी भोवताल प्रदक्षिणा घालतात. हा धर्माचा कायदा होता. कोपर्निकस नावाचा एक वैज्ञानिक आला आणि त्याने सांगितलं असं नाहीये, पृथ्वी ही सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. सूर्य हा पृथ्वी भोवता प्रदक्षिणा घालत नाही. कोपर्निकसला जिवंत जाळण्यात आलं. कोपर्निकसला जिवंत जाळण्यात आलं कारण की तो धर्माच्या कायद्याविरुद्ध वैज्ञानिक पद्धतीविषयी बोलला. फरक लक्षात घ्या. धर्म कालही होता, धर्म आजही आहे, पण ज्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून कोपर्निकस बोलला ते काय होतं? विज्ञानाने गॅलिलिओनी दुर्बीण बनवली आणि दुर्बिणीतून त्यांनी चंद्र, ग्रह, तारे बघितले आणि त्यांनी हे जेव्हा सांगण्याचा प्रयत्न केला, कोपर्निकसचा शिष्य होता, त्याला भीती वाटली तेव्हा कोपर्निकसला चर्चनी जाळून टाकलं. माझ्यावरही होईल म्हणून तो काही काळ गप्प राहिला आणि आपले ऑब्झर्वेशन, आपले निरीक्षण त्याने सांगितले नाही. धर्माने मग कुठला का धर्म असे ना, विज्ञान निश्चितता पाळली नाही, मूलभूत मानवी अधिकारांना पाळलं नाही. आपल्या इकडे जुन्या धर्मामध्ये डायभागची पद्धती होती, मिताक्षरा होती आणि ती काय म्हणायची, तो धर्माचा कायदा काय म्हणायचा, मनुस्मृतीचा कायदा काय म्हणायचा की महिलांना कोणत्याही प्रकारचा अधिकार मिळणार नाही.